हॅलो. हॅलो. हा ताई, मी बोलू शकते का? आता अनुभव शेअर करायचा होता. हॅलो. हा सुनीता ताई ना? हा, श्री स्वामी समर्थ. हा, बोला हा, ना. श्री समर्थ ताई, बोला. स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता, करू हा, शकते का? करा ताई. कुठून बोलताय? अं, सोलापूर जिल्ह्यातून ताई, माळशिरस तालुक्यातून, बरं का, गावाचं नाव नाही सांगत. नका सांगू. सोलापूर हा ना? हा हा. हा, मी अगोदर एक अनुभव शेअर केलाय, पण मी आता दुसऱ्या मोबाईलवरून फोन लावलाय. काय म्हणताय? मी अगोदर एक अनुभव शेअर केलाय, पण अच्छा मी अच्छा. आता दुसऱ्या मोबाईलवरून मी आता फोन लावलाय. माझ्यात बॅलन्स नाहीये. बरं बरं बरं. हा, हा हा. काय अनुभव आला ताई? तर ताई, काल काय झालं, म्हणजे कालचाच माझा अनुभव आहे. तुम्हाला मी बोलले होते स्वामींना की मी सुनीता ताईंना अनुभव शेअर करील, माझं काम होऊ द्या म्हणून. अच्छा, स्वामींना हो बोललात. हो. तर हा. काल काय झालं, आम्ही पुण्याला गेलो बरं का सकाळी. अच्छा. हा. हा, गेलो, दिवसभर काम तिथलं आवरलं, तिथून निघालो आम्ही. हम्म. जवळजवळ 6ला निघालो पुण्यातून. बरं. हा. तर पुण्यातून निघाल्यानंतर काय झालं, मी गाडीतच बसले होते. तर हम्म. असं केस जरा थोडंसं झालं होतं ना, म्हणून मी केस फोल्ड केले, क्लच लावला. हा 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 तर हा. त्यावेळेस माझ्या हातात अंगठी होती, डाव्या हातात डायमंडची अंगठी, बरं का. हा हा हा. तर त्याच्यामध्ये काय झालं, केस अडकले, म्हणून मी ती अंगठी काढली जस्ट, बरं का. अगो बाई. हा. हा, गाडीत बसलेलीच आहे मी सीटवरती, हा. आणि केस फोल्ड केले, आणि परत मला घातलेलीच आठवेना अंगठी, बरं का. अगो बाई. हो. आणि हा. मग आम्ही पुण्याला आलो, जवळजवळ इथपर्यंत यायला आम्हाला ना हम्म. म्हणजे जवळजवळ 3.5-4 तास लागतात, बरं का. बरं बरं. हा हा. हा. तर आम्ही यवतमध्ये उतरलो, तिथे चहा घेतला, तिथंच हा. फक्त उतरले, मी कुठे उतरले नाही, बरं का. अच्छा. हा हा. हा, आणि घरी आलो, दार वगैरे उघडलं, तर मी हम्म. जस्ट घड्याळ काढलं आणि हम्म. म्हटलं आता फ्रेश व्हावं पटकन. तर बरं आम्ही बरं. इथं हा. 9:45ला पोहोचलो, 9:45ला. हं. आणि हं. घड्याळ काढलं, तर मी हातात बघते, माझ्या बोटात अंगठीच नाही. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं. अय्या. हा, फक्त मी काढली एवढं मला माहिती होतं, पण घातलेले आठवेना, काही नाही. हा आता आम्ही हा. तिथे मध्ये चहा घ्यायला उतरलो होतो, आणि आपलं कसं होतं, असे ओट्यात असते ना, आणि बरोबर उतरताना बरोबर. पाय खाली टाकलं की ओट्यातलं सामान गाडीच्या खालीच पडतं. हो. हो. बरोबर. माझ्या जस्ट 2 मिनिटं आम्ही घरात आलो, मी पुढे येऊन कुलूप उघडलं, अजून मिस्टर मुलगा तर दारच उघडत होते, म्हणजे ते गाडीतूनच उतरत होते. हा. मग मी म्हटलं असं असं झालंय, आणि आपण गाडीत शोधूया. हा हा हा. मी अगोदर बॅग चेक केली, माझी पर्स चेक केली, सगळ्यात कुठे टाकले का, तर कुठेच नाही. हम्म हम्म माझे हम्म. इतके धावे आणले ताई, माझे पाय लटलट बरोबर आहे लागले. ना, टेन्शन येतच ना ताई. आणि डायमंडची अंगठी होती ताई. अगो बाई. हा हो, हा हा. 80,000ला घेतली होती, 3-4 वर्ष झालं. बाप रे. हो ना. हा. आणि मग मिस्टरांना म्हटलं, ते म्हटले असू दे, असेल, नाही कुठं जात. मग हा मग काय, कुठं कुठं उतरली होती तू, काय सांग. तर मी म्हटलं, आपण फक्त चहा घ्यायला तिथं उतरलो होतो. हा हा. मग मी लगेच स्वामींना, मी देवघरासमोर लगेच स्वामींना बोलले, स्वामी असं असं झालंय, सापडू द्या. हा हा. आणि मग माझे मिस्टर म्हटले, काय काय झालं होतं. मी म्हटलं, आपण फक्त चहा घ्यायला तिथं यवतमध्ये उतरलेलो, तिथेच, बाकी कुठे नाही उतरले मी. हे हम्म. दोघे एका ठिकाणी उतरले होते, पण मी उतरले नव्हते, गाडीतच बसले होते. मग हम्म. ह्यांनी लगेच निर्णय घेतला, चला तिथं जाऊ बघायला. हा मी म्हटलं, हा. अहो आपण आत्ताच आलोय, 13-14 तास आम्ही सकाळी 9ला निघालो, दिवसभर पुण्यात फिरून रात्री 10ला इथं आलो, एवढं कंटाळलेलो होतो. बरोबर. आणि म्हटले जाऊया आता. इथून आम्हाला यवतला पोहोचायचं 2.25-2.5 तास लागतात, 125 किलोमीटर आहे यवत. ओ, मग एवढं तिथे आहे. जाऊन, हो, तिथे हा. जाऊन पण सापडेल का नाही ह्याची गॅरंटी नाही ना. गॅरंटी नाही. बरोबर. हो ना. मग म्हटले, बरं परत वाटायला नको, आपण प्रयत्न तरी केला नाही, चला म्हटले, मी जातो. तर मी म्हटलं, हम्म चला मी पण येते, सगळेच जाऊया, आपण गेलो तर सगळेच हम्म जाऊया. मग हम्म आम्ही निघालो इथून 10ला, तिथं 12:15ला पोहोचलो ताई, बरं का. हम्म. आता ऍक्च्युली स्पॉट आपल्या लक्षात येत नाही ना, आपण गाडी कुठे लावली होती, तिथं अंधार होता. हो हो. बरोबर. तरी लक्षात होतं की बाबा एवढ्या एवढ्या एरियात आपण गाडी लावली होती, इथं उतरवलो हम्म होतो, इथं अंधार होता. मग आम्ही तिघांनी शोधायला सुरुवात केली, मोबाईलच्या टॉर्च लावून. 12:15 झाले हम्म होते, बरं का. हम्म. आणि जाताना बरं का, आम्ही स्वामींना प्रार्थना केली, स्वामी आम्हाला घेऊन चला, आपण हम्म. अंगठी शोधायला चाललोय, तुम्ही मला शोधून द्या. अरे वा, असं हो बोलला. हो. आणि मी वा सकाळी वा. जाताना स्वामींना सांगून चालले, म्हणजे मी नेहमी घराच्या बाहेर पडताना सांगून जाते, मी इथं मंडळाला चालले, बाजारला चालले, कुठं चालले, स्वामी मी चालले, बरं का. हा, असं हो, केलंच पाहिजे. रोज रोज अगदी. मी बरोबर. एकटी असते घरात, स्वामींशी बोलते, स्वामी मी किती चालले, छान. चला. हा. मी सकाळी स्वामींना म्हटलं होतं, स्वामी पुण्याला चाललोय आम्ही, असं असं काम आहे, हम्म. आणि तुम्ही माझ्या बरोबर चला, आणि इथे पण थांबा. हा हा हा. हा, म्हणजे नेहमीच प्रार्थना करते मी. हा. गाडीत बसताना आपण हात जोडायचे, पाया पडायचं, निघालेला आमचा प्रवास असतो, वेळ कशी असती, काय असतं. बरोबर. आणि म्हणजे प्रार्थना करून गेले. आणि निघताना पण आम्ही इथून 10:15ला निर्णय घेतला, ते म्हटले चला 10ला, लगेच 9:45ला आलो, 10ला आम्ही निघालो. हा मग हा. जाताना मी स्वामींना प्रार्थना केली, आणि ताई गाडीत जाताना 2 तास, 1 तास मी घोर कष्टदर स्तोत्र म्हणत होते. ओ. मोबाईलवर लावलो थोड्या वेळ,
अरे ते वा. ऐकलं. त्याच्यापेक्षा म्हटलं स्वतः पाठ म्हणावीत. मी बघून म्हणत बसले होते पाठ अय्या. 1 तास. हा 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 हा. मग 1 तास आणि प्रत्येक जण, माझा मुलगा हनुमान चालीसा त्याला येते, त्याने जवळजवळ 11 पाठ केले. अरे वा. हो. आणि माझ्या हा. पतीनं महादेवाची श्रद्धा, सोमवार होता. म्हटलं अरे वा. ते त्यांनी पण प्रार्थना केली, महादेवाच्या कृपेने सापडू द्या. आणि ते हा. मला म्हटले तिथे सापडेल, चला जाऊया आपण. अरे हा गेलं तर हा काय हा. आपलं पेट्रोल जाईल 2-3 हजाराचं बरोबर, काय होईल अजून, डिझेल. खरंय. पण वाटायला नको की आपण प्रयत्न केला नाही. हा. तिथे बरोबर. पडले असेल तर सापडेल, पण नक्की सापडेल म्हटले चला. अगदी अगदी. आणि थोडी त्यांना वाचासिद्धी असल्यासारखं आहे बरं का, अध्यात्मातलं आहे, ते म्हणतील ते अरे खरं वा. घडतं. हा हा. हो. आणि परवाच मी किती त्या छान. ताईंचा नाही का अनुभव ताई ऐकला होता, की त्यांचं ते मुलीचा दागिना सापडला ब्लाउज मध्ये ठेवलेला. बघा ना ताई, काय हो. म्हणजे किती आश्चर्यकारक अनुभव सांगा तो. हो ना. काय आपल्याला म्हणजे पण अनुभव स्वामींची येतात ना कमाल हो आहे. ते. हो ना ताई. कोणाच ते हं. खाती येतात. तर ते मला लगेच आठवलं, की आपण घोर कष्टोधन स्तोत्र म्हणावं, हा. त्यांचं हे ऐकल्यामुळे ते आता सगळ्या सापडलं. सेवेकऱ्यांना कळलंय आपल्या, हा. हो की ना, हो ना. वस्तू हरवली की काय करायचं. काय करावं. हो ना. हा प्रार्थना हा केली हा. आणि आम्ही निघालो, तिथं पोहोचलो. आम्ही तिघजण स्टॉलनं शोधतोय. तर लोक म्हणायला लागले, काय झालं, काय पडलंय. तर आम्ही आपलं म्हटलं, यांना म्हटलं नको सांगायला उगीच ना. तर क्षणभर आम्हाला असं वाटलं नको सांगायला. हा हा आम्ही हा. म्हटलं पैसे पडलेत. तर म्हणे कसे होते, नोटा होत्या का बंडल, म्हणजे सुट्टे हा. होते. तर मी म्हटलं सुट्टे होते. बंडल काही लगेच लक्षात येतो ना, दिसतो. बरोबर बरोबर. एवढी आणि ताई 5 तास निघालो, 7:30 ते 12:15. 5 तास होऊन गेले होते. आई गं. बरं एखादी त्याच्याहून, आणि इतके वाहनं थांबतात ना चहा घ्यायला, त्याच्याहून गाडी गेली, बरोबर बरोबर. हा. टायरला चिकटून गेली, मातीत गेली, काही होऊ शकतं ना हो. आणि ती तर नाजूक ती, गोष्ट आहे ताई, आणि एवढी हा, काय नाजूक सहजासहजी छोटी. डोळ्याला दिसणारी पण नाही. हो ना, तिथं अंधार सगळा. आणि बरोबर. हो. तिथे एक गाडी उभा होती, एक काय जणांनी आम्हाला तुमच्या जीवाची विचारलं. घालमेल झाली असेल. हो ना ताई, म्हणजे मला कोणी काही म्हटलं नाही, कोणी बोललं नाही, काही नाही, पण आपल्या आपल्या मनाला आपल्या पण आपल्या वाटतं ना मनाला हो. कळतं ना. अगदी हो ना. बरोबर. घ्यायचं म्हटलं तर आज किती सोनं हे झालंय. एक हम्म. एक वस्तू आपण घेतो, हे सोपं नाही हो करतो. ताई आता घेणं असं. हो ना. आणि ताई, एक जण आम्हाला तिथेच, त्यांनी गाडी पार्क केली होती, पण चहाला गेले होते. हा मग हा हा. त्यांनी आम्हाला विचारलं, मिस्टरांना मी म्हटलं आपण सांगून टाकूया, झाली तर मदतच होईल आपल्याला. बरोबर बरोबर. हो. मग ते म्हटले, अहो काही सापडले सांगा, की पैसे नाही म्हटले सापडले, तुमचे दुसरं काहीतरी पडले, मोबाईलवर पडला असेल. पैसे नाही पडले, तुम्ही बारीक शोधताय. हो. मग हा, मिस्टरांना मी म्हटलं आपण सांगू, आम्ही त्यांना सांगितलं असं हा, असं. ते म्हटले, मग इथं का, इथं हा, पडले होते का, आता ह्या टेम्पोच्या मागे का, आता नाही म्हणलं, 7:30 ला पडलेले, आम्ही घरी जाऊन आलोय, घरी गेलो लक्षात आलं. हा, हा, हा. मग म्हटले 7:30 ला म्हटल्यावर ताई सापडणं शक्य नाही बरं का, कारण किती गाड्या येतात, त्याला चिकटून गेली, असं मातीत बोलले ते. गेली. हो, ते माणूस म्हटले. अच्छा. मग हा. ते 3-4 जण होते, सगळ्यांनी शोधायला सुरुवात केली आम्हाला. म्हणजे अरे वा. अंगठी शोधायला सगळ्यांनी आपापले मोबाईलने, लाईटनी, टॉर्चने शोधायला सुरुवात केली. आई तर गं. जस्ट ताई, असे मी हा, त्यांना सांगून, माझे मिस्टर ते माणसं काय म्हटले, गाडीत पडली असेल अहो. मी म्हटलं अहो, गाडी सगळी शोधली आम्ही. हा, हा, माझे हा. मिस्टर आणि मुलगा गाडीत परत शोधत होते, अजून एकदा शोधू म्हटले. बरोबर आणि बरोबर. मी इथं होते आणि ते लोक, आम्ही जण सगळे शोधतो. तर ताई, असं बोलून झालं तर जस्ट 2-3 मिनिटच झाले असतील, तर हा. एका माणसाला सापडली ना अंगठी. काय म्हणता. हो ना. अय्या. एका माणसाला कुठल्या अंगठी ठिकाणी होतं ते. तिथेच त्या एरियातच, पण आम्ही तिथपर्यंत पाहिलंच नव्हतं. ते ट्रक जवळ वगैरे ते का. 100 मीटर अंतरात आम्ही शोधत होतो. तो ट्रक गेला होता निघून. तर तिथं ऑइल अच्छा. पडलं होतं. ह्यांना म्हटलं हा ट्रक इथं ऑइल पडलं, म्हणजे ट्रक इथं उभा होता. ह्याच्या पुढे आपली गाडी होती. आणि हो, मी अशी बरं उजव्या तुमच्या एवढं साईडला, लक्षात येते. हो ना, उजव्या साईडला बसलेली, आणि हा. उतरल्या की खाली पडू, मग त्या साईडला आम्ही शोधत होतो, उजव्या साईडला. बापरे. हो. आणि ताई, हं. असे डांबरीची खाच होती ना, त्या खाचेत अंगठी होती. अशी वरती असती ना, तर ती गाडीवर वाहनावर गेली गेली असती ती असती. स्वामींचीच लीला हो ताई. हो, खाचेत होती. आणि आम्हाला तिघं, आम्ही शोधतोय, 3-4 राऊंड झाले तरी आम्हाला तिघाला सापडली नाही. आणि अशी म्हणेपर्यंत त्या माणसाला सापडली. ते मला घेऊन आले दाखवायला, ही अंगठी आहे का. तर मला वाटलं हा. चेष्टाच करतायत, की खोटेच बोलतायत. जस्ट लगेच कशी सापडली. हा हा. बघ आणि तुम्ही तर बघितली एकदम अशी. शॉकच झाले असाल. हो ना. म्हणजे कुठल्या रूपाने बघा ना, स्वामींच्या रूपाने ते माणूस आला. आम्हाला सापडले नाही, पण त्यांना सापडली. बघा म्हणजे ते स्वामींनीच पाठवलं होतं. स्वामींनीच ताई, 4-5 खरंय जण होते. खरंय. आणि मग मी म्हटलं चला, म्हणजे इतका आनंद झाला. माझ्या मिस्टरांनी त्यांना काय पैसे देऊ केले, ते म्हटले नाही, पैसे नाही. म्हटलं चला आपण चहा घेऊ. नाही म्हटले, आत्ताच घेऊन आलोय आम्ही. हा आणि हा. पटकन 4-5 जण गाडीत बसले. मी तर त्यांचा हात घेतला, हाताला नमस्कार केला, हात धरून. आई दादा म्हटलं, ग. स्वामींची कृपा, मला स्वामींच्या रूपाने खरंच तुम्ही स्वामींची भेटला. कृपा. हो, स्वामींच्या रूपाने तुम्ही भेटला. कुठले आहेत तुम्ही. तर हम्म. ते म्हटले आम्ही मावळचे.
हो. मग अरे वा. मावळची होती कुठे निघाली होती का पटकन गाडीत बसले आम्हाला काही बोलू पण दिलं नाही काही नाही. मग चहा वगैरे घेतला की नाही त्यांनी? नाही घेतला नाही म्हटले ते चहाच घेऊन आले होते. बघा. हा तर ते आम्हाला म्हटले काय शोधताय सांगा सांगितलं तर तुम्हाला मदतच होईल. अय्या. हो असे म्हटल्यामुळे मग मी म्हटलं चला सांगून ते टाकूया. स्वामींचेच दूत होते हो ताई. हो अहो ताई म्हणजे बघा ना हम्म. म्हणजे इतका मग मी जाताना म्हटलं होतं स्वामींना की अंगठी सापडे उद्याच मी ताईंना अनुभव शेअर करेल स्वामी. हो म्हणून मी किती आज छान, घाईघाईत किती केला. छान. हो ना. कालची रात्रीची गोष्ट आहे आणि ताई आम्हाला यायला इथं 3 वाजले 12:30 ला निघालो आम्ही रात्री 3 ला इथं आलो. हां, हां. घरी पोहोचलो. हां, हां. पण काय तो आनंद होता ताई सगळं म्हणजे मग क्षेम साहजिक ना निघाला. ताई. हो ना. किती छान, किती छान. हो ना ताई. स्वामींची लीला अगाध आहे हो. अगाध आहे आणि ते स्तोत्राचं एवढं खरंय. हे ना. आणि 1 तास स्तोत्र म्हटले आणि 1 तास माझा गाडीत जप चालू होता. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येकाचं नामस्मरण चालू होतं. हो ना? फक्त म्हटलं गाडी शिस्तीत चालवा. आता आपण कंटाळून आलोय, परत निघालोय. शिस्तीत बरोबर. चालवा गाडी. हायवेनी सगळे. खरंय, खरंय. हो ना ताई. किती छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान म्हटलं ताई. हो ना ताई. मला पण हां. एवढा आनंद झाला हो, ना. फार मस्त. आता सांभाळून ठेवा ते व्यवस्थित. हो ना. म्हटलं आता हां? घालायलाच नको. हो हां. ना. मी हे चालेल शेअर ताई. ठीक करते आहे. हां ताई. हो ताई हो. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हो ताई.